आणि एक अतिशय दुःखद बातमी, जेजुरीजवळ अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। भोंगळे मळ्याजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक बसली आणि या धडकेमध्ये वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रणवीर सिंह देशमुख जोडले गेलेले आहेत। ते नगरसेवक आहेत। आपण त्यांच्याकडून या घटनेसंदर्भातली काही माहिती त्यांच्यापर्यंत काय पोहोचली आपण समजून घेऊया। रणवीर सिंह जी, काय नेमकी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे? काय नेमकं घडलेलं आहे? काय नाही सर, आज आम्ही सकाळी 6 वाजता या दिंडीमध्ये सहभागी झालो, सासवड ते जेजुरी। आणि 8:30-9च्या दरम्यान आम्ही चालत असताना जेजुरीच्या जवळ जो टोल नाका आहे, त्या टोल नाक्यापासून 100 मीटर अंतरावर एक पाठीमागून एक ट्रक आला आणि आमच्या बाजूला ते 4 फुटावर चालणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांच्या पाठीमागून धडकला त्यांना आणि त्यांच्या अंगावर जाऊन समोर निघाला। बरं देशमुखजी, आपण अपघात घडला त्यावेळी अपघात स्थळी होतात? अपघात तर आम्ही मरता आम्हीच वाचलो। आमच्या बसपासून ते 4 फूट दूर होत्या महिला। बर, आम्ही जोरात ओरडलो पण ड्रायव्हरला, अरे थांबव थांबव, पण तो ड्रायव्हर वयवृद्ध होता आणि मला वाटतं 70 ते 75 वय असेल आणि त्याला काही बोलता पण येत नव्हतं, त्याला समजत पण नव्हतं काय चाललंय। आपण ही अतिशय दुःखद घटना, म्हणजे वारकरी संप्रदायासाठीची अतिशय दुःखद घटना आपण प्रत्यक्ष अनुभवलेली आहे। काय नेमकं घडलं थोडं विस्ताराने सांगा देशमुखजी। आम्ही सकाळी या वारीमध्ये सहभागी झालो। अतिशय उत्साहामध्ये ही वारी या ठिकाणी चालू होती आणि 9, 9:15 पावणे 9च्या दरम्यान आम्ही डिवायडरच्या डाव्या हाताला चालवतो आणि डिवायडरच्या उजव्या हाताला सगळ्या महिला होत्या, त्यात बऱ्याचशा महिला वयोवृद्ध होत्या। इथे माऊलीचं नाव घेत सगळं शांततेत चालू होतं। अचानक एक ट्रक आला पाठीमागनं आणि पहिले 2 महिलांना उडवलं केलं। त्यात उडवल्यामुळे त्या दूर जाऊन पडल्यामुळे काही लोकांना धक्का लागला, तर हे होत नाही होते तर ट्रक अंमलात नाही सगळ्या लोकांच्या अंगावर गेला। तिथे ज्या जितक्या महिला होत्या रोडवरच्या अक्षरशः म्हणजे त्यांचे काहींचे मेंदू बाहेर आला, काहींचे तुम्हाला सांगू शकत नाही। अतिशय माझ्या जीवनात त्यातून दुःखद घटना होती। देशमुखजी, अर्थात ही दुःखद घटना आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखद घटना आहे। आणखी किती वारकरी जखमी झालेले आहेत? आपण प्रत्यक्ष पाहिलंय म्हणून आपल्याकडून ही माहिती अपेक्षित आहे। प्रत्यक्ष म्हणजे सर, मी स्वतः 108ला फोन केला, परंतु फार फास्ट ॲम्ब्युलन्स आल्या। 3 ॲम्ब्युलन्स आल्या एकाच वेळी। 3 ॲम्ब्युलन्स भरून आम्ही लोक त्या गाडी टाकले बघा। तर माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 एक्सपायर झाले होते जागी, कारण त्यांची काही हालचाल नव्हती आणि ज्यांचे पाय वगैरे कोण ट्रक गेला होता त्यांच्या हातावरून गेला होता। अशा जवळपास 7 महिला अशा होत्या। 100% महिलाच होत्या, एकच पुरुष होता। बरं, आता ही घटना घडल्यानंतर ज्यांना तुम्ही रुग्णवाहिकेत बसवलं, जे जखमी होते त्यांच्यावर नेमके कुठे उपचार सुरू आहेत, कसे उपचार सुरू आहेत? आपण काही माहिती घेतली, फॉलोअप घेतलंय? नाही सर, मी आणखी सुद्धा वारीच चालतोय। आणखी 4 किलोमीटर दूर आहे माझ्यापासून जेजुरी, 3 ते 4 किलोमीटर। आणि या घटनेमुळे मी थोडा अस्वस्थ झालं। त्यांना ॲम्ब्युलन्स मधून रुग्णालयात पोहोचलो पण त्याच वेळेस फास्ट। आपल्या परिचयाचं कोणी होतं जे जखमी झालेत त्यांच्यामध्ये? नाही तर माझ्या माहितीप्रमाणे साताऱ्यातले महिला होते त्या वारकरी। आणि जो ट्रक होता तो नांदेड जिल्ह्यातल्या लोह्याचा होता। त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकू शकतो, त्याचं बॅनर वगैरे। त्याच्या पाठीमागे पण महिला बसले होते वारकरी, त्यांचं जेवणाचं याचं सामान होतं त्या ट्रकमध्ये आणि चालक अतिशय वयोवृद्ध होता, त्याला काही समजतही नव्हतं। बरं, हा जो ट्रक होता तो वारीमधलाच, म्हणजे वारीतलंच काही सामान नेणारा ट्रक होता? हो सर, वारीचा ट्रक होता। लोह्याची वारी होती ही, नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातली वारी होती। तिथे फोटो पण माझ्याकडे, बॅनर पण आहे ते। आणि वारकरी महिला ज्या थकलेल्या होत्या त्या ट्रकमध्ये मागे बसलेल्या होत्या, त्यांचा पण फोटो काढलाय मी। आणि गॅस सिलेंडर, भाजीपाला सगळं सामान त्या ट्रकमध्ये होतं त्यांचं महिलांचं। आणि चालवणारा माणूस जरा वयोवृद्धच होता। म्हणजे प्राथमिक जर अंदाज लावायचा झाला, आता तुम्ही सुद्धा गाडी चालवत असाल, तुम्हाला माहित असेल नेमकं काय घडलं असावं? नियंत्रण सुटलं असावं, ब्रेक लागला नसावा, प्राथमिक अंदाज आपला काय? तो जो व्यक्ती होता एक तो खूप जास्त झोपीत होता किंवा त्याला काहीतरी नशा केलेला होता। कारण त्याला जेव्हा मी खाली काढलं ट्रक मधून ओढून, तर मला त्याला असं तापट पण मारावी वाटली, कारण की तो काहीच त्याला समजत नव्हतं, त्याला काहीच बोलत नव्हता तो। त्याच्यात तुम्हाला मला त्याचा फोटो पण टाकू शकतो लगेच। मला त्याच्याकडे पाहून असं वाटलं की याला काय बोलून फायदा आहे। लगेच मी पोलीस सगळं त्याला स्वाधीन केलं पोलिसांच्या। बरं, म्हणजे संबंधित चालकाला तुम्ही पोलिसांकडे दिलेलं आहे?
हो हो लगेच येईल. त्याला मारलं लोकांना बरंचसं, पण मी त्याला म्हणजे त्याला मारलं परत या लोकांना कुणाला दाखवलं. तो जास्त ताकद नव्हती अंगात सहन करण्याची. देशमुखजी, एक प्रश्न असा विचारायचा आहे, आपण वारीमध्ये पहिल्यांदा सहभागी झाला होतात की आधी आपण सहभागी हो ना होतात? सर, मी पहिल्यांदा सहभागी झालो. बरं. माझ्यासोबत माझे जीवलग मित्र होते, 7 जण 8 जण. हम्म. त्यांचं आमच्यासोबत हा प्रसंग घडला. खरं इतक्या वर्षांची ही वारीची परंपरा आहे, आपल्याला आठवतंय या आधी कधी इतकी दुःखद घटना वारी दरम्यान घडलेली? कधीच नाही सर. माझ्या जीवनात पण मी आपली इतकी दुर्दैवी घटना कधी नाही बघितली. आणि शब्द नाही तुम्हाला सांगायला, काय सांगू मी. म्हणजे ज्याची अवस्था झाली तिथे लोकांची, की त्या ड्रायव्हरला ते ट्रक त्या काही लोकांच्या अंगावर खूप होतं. त्याला हे बी समजत, आम्ही सांगतो बघ ट्रक पुढं तर घेतो आता जे दबले तर, पण त्याला ते बी समजत नव्हतं. बर. देशमुखजी, काही व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचलेत. आपण आता पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर ते व्हिडिओ दाखवतोय. काही महिलांचा मृत्यू झाला आणि इतर ज्या महिला आहेत त्या अक्षरशः ओक्साबोक्षी रडतायत. म्हणजे त्यांचा आक्रोश हा जरी आवाज आपल्याला ऐकू येत नसला ना, त्यांच्या चेहऱ्यावर तो आक्रोश दिसतोय. आपण ते प्रत्यक्ष पाहिलंय. देशमुखजी बोला. तर ते काय सांगू तुम्हाला, त्या ज्या महिला रडताय ना त्यांना कमीत त्रास झालेला आहे. पण त्यात अशा काही महिला होत्या ज्यांच्या पायाचा तुकडाच पडलेला होता आणि त्यांना पायच राहिला नव्हता. त्याच्यामुळे त्यांना ते इतकं वेदना होते, त्यांना ते कळत नव्हतं काय झालं पायाला. अतिशय दुःखाचे सर, मी तुम्हाला ते शब्दात सांगू शकत नाही. नाही, खरंय शब्दामध्ये व्यक्त करण्याजोगं हे दुःखही नाहीये. धन्यवाद रणवीरसिंह देशमुखजी, आपण पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केली. तर नेमकं त्यावेळी काय घडलं होतं हे सविस्तरपणे पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं. अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखद बातमी आहे, वारकरी संप्रदायासाठी दुःखद बातमी आहे. वारीमध्ये आत्ता आपल्याशी रणवीरसिंह देशमुख बोलत होते, ते स्वतः नगरसेवक आहेत आणि वारीमध्ये सहभागी होते. त्यांनी सांगितलं, सकाळी आम्ही विठुरायाच्या जयघोषामध्ये वारीला चालायला सुरुवात केली. ज्ञानबा तुकारामचा जयघोष नाद, एकच नाद सुरू होता आणि त्यामध्ये अचानक तो ट्रक आला आणि वारकरी महिलांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर एकच आक्रोश त्या ठिकाणी परिसरामध्ये पसरला. आपण ही दृश्य पाहू शकतो. या दृश्यांमध्ये सुद्धा महिलांचा आक्रोश, त्यांचं रडणं त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतं आहे. ही सगळी घटना नेमकी कुठं घडली आहे तर जेजुरीच्या जवळ घडली आहे. जेजुरीच्या जवळ हा अपघात झालेला आहे. भोंगळेमळा नावाचा परिसर आहे जेजुरीच्या जवळ आणि त्या परिसरामध्ये ट्रकनं वारकऱ्यांना धडक दिली. या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. तर भोकरदनचे नगरसेवक असलेले देशमुख यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संबंधित ट्रक चालक हा वयोवृद्ध होता, वारीचं सामान नेणारा हा ट्रक होता, अशी माहिती पुढारी न्यूजनं आता ज्यावेळी भोकरदनचे नगरसेवक रणवीरसिंह देशमुख यांच्याशी बातचीत केली, जे प्रत्यक्ष तिथं उपस्थित होते, त्यांनी ही माहिती दिली. Thank you.